मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये मोठा गैरप्रकार उघडकीस आलाय। धारावीतील रहिवाशांच्या पात्रता निश्चितीची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू असताना शताब्दी नगर येथील परिशिष्ट 2 यादीत गंभीर अनियमितता आढळून आली। या प्रकरणी नियुक्त चौकशी समितीच्या अहवालात तब्बल 40 जणांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पात्रता मिळवल्याचे स्पष्ट झाले। या धक्कादायक खुलाशानंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून संबंधित कागदपत्रांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली। मात्र पुनर्पडताळणीही ही कागदपत्रे बनावटच असल्याचं सिद्ध झालंय। त्यामुळे संबंधित 40 जणांना अखेर अपात्र घोषित करण्यात आले असून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्यात। याचबरोबर या प्रकरणात आता कठोर भूमिका घेत संबंधितांविरोधात लवकरच गुन्हे दाखल करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली। दरम्यान धारावीकरांनी या कारवाईचे स्वागत केले असले तरी एकाच यादीत 40 बोगस रहिवासी आढळणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। भविष्यात प्रसिद्ध होणाऱ्या इतर यादींमध्येही असे प्रकार असू शकतात अशी भीती व्यक्त करत सर्व परिशिष्ट 2 मधील कागदपत्रांची सखोल तपासणी करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते। या संपूर्ण प्रकरणामुळे धारावीतील सर्वेक्षण आणि पात्रता प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि आता पुढे प्रशासन किती पारदर्शकपणे कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, मुंबई।